Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.1 of chapter number 1 sets from 9th standard mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 3 आणि 4 वर प्रॅक्टिस सेट 1.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी काय करतो आपण? येस, आपल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेत असतो. का? कारण तुम्हाला माहितच आहे, वेन बेसिक्स आर क्लिअर देर इज नथिंग टू फिअर. जर बेसिक्स आपले क्लिअर असतील तर आपल्याला मॅथ्सला घाबरायची अजिबात गरज नाहीये. चला तर मग आपण बेसिक समजून घेऊयात. सांगा बरं, आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? येस, सेट्स. राईट. आता सेट म्हणजे काय? अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट. कलेक्शन म्हणजे काय माहिती ना? ग्रुप. ओके नाही, एखाद्या गोष्टीचा ग्रुप. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट. आता हे वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर हे पहा, एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. आपण 3 मुलांना घेऊयात. पहिल्याचं नाव ए, दुसऱ्याचं नाव बी आणि तिसऱ्याचं नाव सी. या तिन्ही मुलांना मी एक क्वेश्चन विचारला की सांगा बरं, काउंटिंग नंबर्स कोणते आहेत? फर्स्ट 5 काउंटिंग नंबर्स कोणते आहेत? तर ए काय म्हणाला? त्याला माहिती आहे काउंटिंग नंबर्स म्हणजे काय. एखादी वस्तू आपल्याला काउंट करायची आहे, किती बॉल्स आहेत हे जर आपल्याला काउंट करायचं असेल तर आपण कसं काउंट करतो? 1 बॉल, 2 बॉल, 3 बॉल, 4 बॉल्स, हो की नाही, 5 बॉल्स. मग ए काय म्हणाला? 1 2 3 4 5. फर्स्ट 5 काउंटिंग नंबर्स मी विचारलं होतं की नाही. मग ए चा आन्सर आलं हे. बी चा आन्सर काय येणार? सेम 1 2 3 4 5. आणि सी काय आन्सर देणार? सेम देणार, कारण की काउंटिंग नंबर्स आता 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला माहितच आहेत. हो की नाही? तुम्ही काय फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड मध्ये नाही आहात की तुम्हाला माहितच नाहीये की आपण कसं काउंट करतो. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड मधल्या मुलांना सुद्धा माहिती असतं की काउंटिंग नंबर्स म्हणजे काय. जे नंबर्स आपण काउंट करण्यासाठी युज करतो त्यांनाच काउंटिंग नंबर्स ऑर नॅचरल नंबर्स असं म्हणतात. राईट. आता हेच 3 जण ए बी सी यांना मी विचारलं की सांगा बरं, तुमच्या क्लासमध्ये सगळ्यात ब्रेव्ह स्टुडंट्स कोणते आहेत? तर प्रत्येकाचा आन्सर सेम असणार का? एक एक्झाम्पल आपण घेऊयात की 9th स्टँडर्ड मध्ये ए मुलगा जो आहे त्याला विचारलं की सांग बाबा, तुझ्या क्लासमधले सगळ्यात ब्रेव्ह स्टुडंट्स कोण आहेत? तर ए च्या दृष्टिकोनातून ब्रेव्ह स्टुडंट्स मे बी रोहन आणि कार्तिक असेल. बी काय म्हणेल की नाही नाही, रोहन आणि कार्तिक नाही आहेत ब्रेव्ह, तर सोहम आणि कनक ब्रेव्ह आहेत. तर सी ला काय वाटतंय माहितीये का? सी ला असं वाटू शकतं की नाही, ए आणि बी थोडेसे चुकतायत. ब्रेव्ह स्टुडंट्स कोण आहेत? तर सोहम, रोहन आणि गुंजन. पहा बरं, ब्रेव्ह स्टुडंट्स असं मी विचारल्यानंतर ए चा आन्सर वेगळा आलेला आहे, बी चा आन्सर वेगळा आलेला आहे आणि सी चा आन्सर वेगळा आलेला आहे. पण जेव्हा मी काउंटिंग नंबर्स विचारले या तिघांनाही, तेव्हा सगळ्यांचा आन्सर हे सेमच आलेलं आहे. म्हणजे हे वेल डिफाईन आहे. आलं का लक्षात? मग याला आपण काय म्हणणार? सेट म्हणणार. आणि ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास किंवा ब्रेव्ह स्टुडंट्स इन द क्लास म्हटल्यानंतर ना प्रत्येकाचा आन्सर हे डिफरंट आहे, वेगळं आहे म्हटल्यावर हा सेट नाहीये. क्लिअर? चला आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊयात. डेज ऑफ अ वीक हा क्वेश्चन आपण कोणालाही जगामध्ये विचारला तर आन्सर हे सेम असणार आहे. कोणालाही तुम्ही विचारा, तुमच्या फ्रेंडला विचारा, तुमच्या बहिणीला विचारा, भावाला विचारा, कोणालाही विचारा. डेज ऑफ अ वीक सांग म्हटल्यानंतर ना तो संडे, मंडे, ट्युजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे असंच म्हणणार आहे. मे बी सिक्वेन्स वेगळा असू शकतो. कोणी असं म्हणेल की मंडे, ट्युजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे अँड संडे. राईट. सिक्वेन्स वेगळा असला तरीही चालू शकतं. पण डेज हे बदलतायत का? तर नाही, डेज सेम राहत आहेत म्हटल्यावर डेज ऑफ अ वीक हा काय आहे? एक सेट आहे. नेक्स्ट, मंथ्स इन अ इयर. आता मंथ्स इन अ इयर म्हटल्यानंतर ना कोणालाही तुम्ही विचारा की मंथ्स इन अ इयर सांग बाबा, तर तो काय सांगणार? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. या व्यतिरिक्त दुसरा कोणता मंथ तो ऍड करेल का? तर नाही. सिक्वेन्स वेगळा असला तरी काही फरक पडत नाही. पण शक्यतो जनरली आपण मंथ्स इन अ इयर असं विचारल्यानंतर ना जानेवारी पासून स्टार्ट करतो आणि डिसेंबरला येऊन थांबतो. बरोबर? सो हा काय आहे? एक सेट आहे. नेक्स्ट, ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास. हे एक्झाम्पल तर आपण आत्ताच पाहिलं. प्रत्येकाचा आन्सर हे डिफरंट होतं, हो की नाही? म्हटल्यावर ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास हा सेट नाहीये. नेक्स्ट, फर्स्ट 10
काउंटिंग नंबर्स. आता फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स तुम्ही कोणालाही विचारलं तर त्याचा आन्सर काय असणार आहे, सेम असणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. राईट. सो हा काय झाला, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स एक सेट आहे. त्यानंतर ना स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातले स्ट्रॉंग फोर्ट्स सांगा असं आपण म्हटलं तर इथे प्रत्येकाचा आन्सर सेम येणार का, नाही. प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार वेगवेगळे स्ट्रॉंग फोर्स असणार महाराष्ट्रामध्ये. प्रत्येकाचा आन्सर इथे सेम नसणार आहे. म्हटल्यावर स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र हा सेट नाहीये. नेक्स्ट, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम. आता सोलार सिस्टीम मधले प्लॅनेट्स आपण कोणालाही विचारले तर आन्सर सेमच येणार. बरोबर. कोणकोणते प्लॅनेट्स आहेत आपल्या सोलार सिस्टीम मध्ये, मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. कोणालाही विचारा हेच प्लॅनेट सांगणार. या व्यतिरिक्त दुसरा कोणता प्लॅनेट ते सांगणार नाही, कारण की हेच प्लॅनेट्स आहेत. या आन्सर मध्ये काहीच चेंजेस होऊ शकत नाही. ओके. आता हे तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, हा जर प्रश्न पडत असेल, जर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारण्यात आलं की प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम, तर लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, मे बी तुम्हाला माहित असणार आहे. काय आहे, माय व्हेरी एनर्जेटिक मदर जस्ट सर्व्ड अस नूडल्स. ओके नाही. प्रत्येकाचं फर्स्ट लेटर एम म्हणजे मर्क्युरी, व्ही म्हणजे व्हेनस, ई म्हणजे अर्थ, एम म्हणजे मार्स, जे म्हणजे ज्युपिटर, एस म्हणजे सॅटर्न, यू म्हणजे युरेनस, एन म्हणजे नेपच्यून. माय व्हेरी एनर्जेटिक मदर जस्ट सर्व्ड अस नूडल्स. ओके. सो प्लॅनेट्स इन अ सोलार सिस्टीम हा एक सेट आहे. कळालं तुम्हाला. सेट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. चला आता आपण समजून घेऊयात की सेट राईट करण्याच्या मेथड्स कोणत्या आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. दोन मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड दोन्हींचा अर्थ सेमच आहे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये लिस्टिंग मेथड विचारलं तरी आन्सर सेम राईट करायचं आहे, रोस्टर मेथड विचारलं तरीही सेम राईट करायचंय. कन्फ्युज व्हायचं नाहीये. लिस्टिंगच्या ऐवजी रोस्टर आलं किंवा रोस्टरच्या ऐवजी लिस्टिंग आलं, सेमच आहे. सो लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. रीड करून घेऊयात काय आहे बाबा ही मेथड. इन दिस मेथड, या मेथड मध्ये काय असतं, वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. आता थोडस डोक्यावरून जाऊ शकतं रीड करते वेळी, पण काळजी करू नका, मी आहे ना सोप्या भाषेत समजून सांगायला. सो लेट्स रीड आउट फर्स्ट. इन द मेथड वी राईट all the elements of a set in curly bracket. Each of the elements is written only once and separated by commas. The order of an element is not important, but it is necessary to write all the elements of the set. चला एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया की ही मेथड नक्की आहे तरी काय. सो सेट ऑफ लेटर्स इन वर्ड मॅथमॅटिक्स. आता एक वर्ड आपण घेतला मॅथमॅटिक्स. आता हा काय आहे, लेटर्सचा सेट आहे. बरोबर. MATHEMATICS हे सगळे लेटर्स एकत्र आल्यामुळे काय वर्ड तयार झालेला आहे, मॅथमॅटिक्स. आता हा वर्ड सेट आहे का, तर हो सेट आहे. का बरं सेट नसणार, हे पहा कोणालाही तुम्ही मॅथमॅटिक्सची स्पेलिंग विचारा, हीच सेम स्पेलिंग सगळेजण सांगणार, हो की नाही. म्हटल्यावर मॅथमॅटिक्स वर्ड हा एक सेट आहे. आता या सेटला राईट करण्याची लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड म्हणजे काय ते समजून घेऊया. हा जो वर्ड आहे मॅथमॅटिक्स, याच्यामधले हे जे सगळे लेटर्स आहेत ना, MATHEMATICS, या सगळ्यांना काय म्हणायचं, एलिमेंट्स म्हणायचं. ओके. आणि हे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये राईट करायचं. घाबरून जाऊ नका, कठीण काही नाहीये, खूप सोपं आहे, खूप इझी आहे. फक्त पेशन्स ठेवा, हळूहळू तुम्हाला खूप इझी वाटत जाणार आहे. कळलं तुम्हाला. हे लेटर्स एलिमेंट्स आहेत, या लेटर्सला कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला राईट करायचं आहे. प्रत्येक एलिमेंट म्हणजे प्रत्येक हा लेटर काय करायचा आहे, फक्त एकदाच राईट करायचा आहे, दोनदा तीनदा राईट करायचा नाहीये. आणि प्रत्येक लेटरला कॉमाजने सेपरेट करायचंय. जर ऑर्डर बदलली लेटर्सची और या एलिमेंट्सची तरीही काही हरकत नाही, तुमचा आन्सर चुकणार नाही. कळाली ही डेफिनेशन, कळाली तुम्हाला लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड म्हणजे काय. चला आता ती कशी राईट करायची ते समजून घेऊया. आता हा जो सेट आहे मॅथमॅटिक्स,
याला आपल्याला नाव द्यायचंय, या सेटला नाव द्यायचंय. मग नाव देते वेळी तुम्ही अल्फाबेट्स जे आहेत ना आपले A to Z पर्यंत जे अल्फाबेट्स आहेत त्यापैकी कोणतंही तुम्ही घेऊ शकता. A घ्या, B घ्या, C घ्या, D घ्या, काही घ्या, Z घ्या, X घ्या, नो प्रॉब्लेम. मग हा जो सेट आहे मॅथमॅटिक्स, याला आपल्याला नाव द्यायचंय. A पासून Z पर्यंत जे लेटर्स आहेत त्यातलं कोणतंही एक लेटर घेतलं तरी चालणार आहे, पण लक्षात एकच गोष्ट ठेवायची आहे की नाव देते वेळी कॅपिटल लेटर यूज करायचं आहे. सो या सेटला आपण नाव देऊयात L. L नाव दिलं. आता पुढे इक्वल टूचं साइन. आताच आपण पाहिलं की या वर्ड मधले जे सगळे हे एलिमेंट्स आहेत त्यांना कसं राईट करायचं, आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये राईट करायचंय आणि कॉमर्स द्यायचे आहे, कॉमर्सने सेपरेट करायचंय आणि प्रत्येक इलेमेंट हे एकदाच राईट करायचंय. कोणते आहेत 3 रूल्स? तर प्रत्येक इलेमेंट एकदाच राईट करायचं आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये राईट करायचे हे सगळे इलेमेंट्स आणि कॉमर्सने सेपरेट करायचे. सो चला कर्ली ब्रॅकेट देऊन घेऊयात. फर्स्ट इलेमेंट काय येणार? M. आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण या सेटला काय नाव दिलेलं आहे? तर L. नाव हे नेहमी कॅपिटल लेटर मध्ये द्यायचं आहे, पण हे जे याच्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमधले हे जे इलेमेंट्स आपण राईट करणार आहोत ते कधीच कॅपिटल लेटर मध्ये राईट करायचे नाहीत. स्पेशल कंडिशन्स असतील की जेव्हा आपल्याला कॅपिटल लेटर मध्ये राईट करावं लागू शकतं, पण त्या स्पेशल कंडिशन्स असणार. जनरली आपल्याला स्मॉल लेटर्सच यूज करायचे आहेत एलिमेंट्स राईट करते वेळी. सो कर्ली ब्रॅकेट आपण दिलं. आता M, स्मॉल m कॉमाने सेपरेट करायचंय. त्यानंतर ना सेकंड इलेमेंट आहे A, बरोबर. थर्ड इलेमेंट T, त्यानंतर ना H, त्यानंतर ना E. आता हे पहा M आलेला आहे, मग पुन्हा M राईट करायचं का? तर नाही. हे पहा, each of the elements is written only once. प्रत्येक इलेमेंट आपल्याला फक्त एकदाच राईट करायचंय. M इथं ऑलरेडी आपण राईट केलेलं आहे, मग आता सेकंड टाइम आपल्याला M राईट करून चालणार नाही, मग सेकंड टाइम M राईट करायचा नाही. नेक्स्ट A सुद्धा ऑलरेडी आपण राईट केलेला आहे. T ऑलरेडी आहे. त्यानंतर ना I, आता C, नेक्स्ट S आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता इथे जर तुम्ही स्वतःच्या मनाने आणखीन कोणते लेटर्स राईट केले तरी सुद्धा तुमचं चुकू शकतं. आलं लक्षात? कळलं तुम्हाला? लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड म्हणजे काय? पाहिलं किती इझी आहे? डिफिकल्ट आहे का काही? नाही ना. चला आता इथे पुढे त्यांनी दिलेलं आहे की एलिमेंट्सची ऑर्डर जरी तुम्ही चेंज केली तरीही चालणार आहे, बरोबर. तुमचा आन्सर काही चुकणार नाही. मग एखाद्या मुलाला काहीतरी वेगळं करावं असं वाटेल, हो की नाही? असतात अशी काही मुलं की त्यांना वाटतं की नाही आपण काहीतरी डिफरंट करूयात. मग ते काय करणार की हे जे आहे ना ते असं उलट्या पद्धतीने सुद्धा राईट करू शकतात. SCIEHTAM. नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, करेक्ट आन्सर असणार आहे. आय होप आता इथे तुम्हाला लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड म्हणजे काय ते अगदी व्यवस्थित कळलेलं आहे. लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा कधी आपल्याला सेटचं नाव राईट करायचंय तेव्हा कॅपिटल लेटरचा यूज करायचा आहे. A पासून Z पर्यंत 26 लेटर्स येतो आपल्याकडे, कोणतेही लेटर तुम्ही यूज करू शकता. कंडिशन काय आहे? फक्त ते कॅपिटल असलं पाहिजे आणि त्याच्या आतले एलिमेंट्स मात्र आपल्याला स्मॉल लेटर्स मध्येच राईट करायचे आहेत. नाव लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स. कोणकोणत्या प्रकारचे नंबर्स आहेत आपल्याकडे? तर नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स अँड सो ऑन, हो की नाही? मग आता नॅचरल नंबर्सला आपण नेहमी कॅपिटल लेटर N ने डिनोट करणार, होल नंबर्सला नेहमी कॅपिटल लेटर W ने डिनोट करणार, इंटिजर्सला नेहमी कॅपिटल लेटर I ने डिनोट करणार. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? आता त्याचे इलेमेंट्स कसे राईट करणार? जे सगळे काउंटिंग नंबर्स असतात, काउंट करण्यासाठी जे नंबर्स आपण यूज करतो त्यांना आपण म्हणतो नॅचरल नंबर्स. सो कसे राईट करणार? कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड इन्फिनिटी पर्यंत. होल नंबर्स म्हणजे काय? काउंटिंग नंबर्स और नॅचरल नंबर्स आणि 0 त्यांच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? होल नंबर्स. सो कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये सगळे होल नंबर्स. आता इंटिजर्स कसे? इंटिजर्स म्हणजे काय? तर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, सगळे निगेटिव्ह नंबर्स आणि 0 यांना आपण काय म्हणतो? इंटिजर्स असं म्हणतो. सो कर्ली ब्रॅकेट, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, 0 आणि सगळे निगेटिव्ह नंबर्स. झाला इंटिजर्सचा सेट तयार झाला इथे. आता नंतर कोणाचा टर्न येतो? रॅशनल नंबर्सचा. आपण अभ्यासलेला आहे रॅशनल नंबर्स म्हणजे काय, हो की नाही? रॅशनल नंबर्सला नेहमी कॅपिटल लेटर Q ने डिनोट करायचं. अरे ओ सामा, ये तो बहुत नाइंसाफी है. स्पेलिंग स्टार्ट हो रही है R से
और डिनोट करे क्यू से. क्यू भाई ऐसा क्यू? थांबा थांबा, भडकू नका. या सगळ्या नंबर्सचा बॉस अजून शिल्लक आहे. त्या बॉसला इंट्रोड्यूस आपण करणारच आहोत. पण थांबा, आता इथे एवढंच लक्षात ठेवा की रॅशनल नंबर्सला नेहमी कॅपिटल लेटर क्यू ने डिनोट करायचे आहे. सो क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्सला आपण नेहमी कोणत्या फॉर्म मध्ये राईट करतो? येस, व्हेरी गुड. पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये म्हणजे फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये आपण राईट करत असतो रॅशनल नंबर्सला. हे पहा, 2/7 कसा नंबर आहे? रॅशनल नंबर आहे. 3/-8 कसा नंबर आहे? रॅशनल नंबर आहे. आता इथे हा तर डेसिमल नंबर आहे, मग याला रॅशनल नंबर म्हणणार का? हो, क्लास 8 मध्ये आपण अभ्यासलेला आहे. डेसिमल नंबरला सुद्धा आपल्याला पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये राईट करता येते. म्हटल्यावर 7/7.5 हा एक रॅशनल नंबर झाला. आता थोडक्यात सांगते इथे मी तुम्हाला, 7.5 ला आपण फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये कसं राईट करणार? 75 अपॉन, येस व्हेरी गुड, 10. आणि आता इथे -0.54 याला फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये और अशा पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये कसं राईट करणार? तर -054 अपॉन 100. डेसिमल पॉइंट नंतर ना 2 डिजिट्स आहेत म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 1 वर 2 झिरोज. आठवलं का? येस, व्हेरी गुड. आता हे पहा, नंतर ना आपण आता इंट्रोड्यूस करणार आहोत सबका बॉस आर. आर याने रियल नंबर्स. हे पहा, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स हे सगळे आपण पाहिले. क्लास 8 मध्ये असताना इररॅशनल नंबर्स म्हणजे काय ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. मग या सगळ्यांच्या ग्रुपला काय म्हणतात? रियल नंबर्स. सो रियल नंबर्स काय आहे? या सगळ्या नंबर्सचा बॉस आहे. म्हणजे या सगळ्या नंबर्सला मिळून रियल नंबर्स असं म्हणतात. सो कळालं का आता इथे तुम्हाला? रॅशनल नंबरला नेहमी कॅपिटल लेटर क्यू ने डिनोट करायचं आणि रियल नंबर्स, हो की नाही, रियल बॉस आहे तो, म्हणून त्याला नेहमी कॅपिटल लेटर आर ने डिनोट करायचं. कॅपिटल लेटर आर इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. क्लिअर? समजलं इथपर्यंत तुम्हाला? खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये, मजा येते. चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. आता इथे रोस्टरच्या ऐवजी लिस्टिंग फॉर्म असं आलं असतं तरीही आपल्याला सेम आन्सर राईट करायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे की लिस्टिंग फॉर्म आणि रोस्टर फॉर्म दोन्ही एकच आहेत. आत्ताच आपण अभ्यासलेला आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. अरे आता इथे इव्हन पण आणि नॅचरल असे दोन्ही वर्ड्स यूज केलेले आहेत. पण थांबा, गडबडून जाऊ नका. हे पहा, नॅचरल नंबर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. जे काउंटिंग नंबर्स आहेत त्यांनाच आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो, हो की नाही? मग इथे आता आपण राईट करून घेऊयात नॅचरल नंबर्स कोणते आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत. आता हे तुम्ही नाही राईट केलं तरीही चालणार आहे तुमच्या नोटबुक मध्ये. तुम्हाला कळावं, सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात यासाठी मी इथे राईट करून घेते की नॅचरल नंबर्स कोणते आहेत. सो यांना आपण नॅचरल नंबर्स म्हणतो. आता मला सांगा, इव्हन नंबर्स कशाला म्हणतो आपण? असे नंबर्स ज्यांच्या युनिट प्लेसवर 0 2 4 6 8 येतात त्यांना आपण काय म्हणतो? इव्हन नंबर्स असं म्हणतो, हो की नाही? सो हे सगळे काय झाले? इव्हन नंबर्स झाले. ज्यांच्या युनिट प्लेसवर 0 2 4 6 8 हे नंबर्स आहेत ते इव्हन नंबर्स झाले. और आणखीन एक तुम्ही पद्धतीने लक्षात ठेवू शकता, ज्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो त्यांना आपण इव्हन नंबर्स असं म्हणतो. क्लिअर? मग आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहेत, बरोबर? मग त्यातले इव्हन नंबर्स कोणते आहेत? फार इझिली आपण सांगू शकतो, हो की नाही? मग चला आता सेट कसं काय आपण राईट करणार? रोस्टर फॉर्म मध्ये, रोस्टर मेथड मध्ये. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय? आधी सेटला नाव द्यायचंय, हो की नाही? सो नाव देऊयात आपण कॅपिटल लेटर एन, ओके. आणि त्याचे एलिमेंट्स कसे राईट करणार? कर्ली ब्रॅकेट मध्ये, हो की नाही? आता आपल्याला इव्हन नॅचरल नंबर्स राईट करायचे. सो फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर. आता इथे लक्षात घ्या, 0 हा काय आहे? इव्हन नंबर आहे, पण तो नॅचरल नंबर आहे का? नाही. 0 आपण काउंट करण्यासाठी यूज करतो का? नाही करत, हो की नाही? मग 0 इव्हन नॅचरल नंबर नाहीये. मग इव्हन नॅचरल नंबर, फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर कोणता झाला? 2. मग नंतर ना 4, नंतर ना 6, नंतर 8, नंतर 10, नंतर ना
12, 14, 16, 18, 20 अँड सो ऑन. हो की नाही? मग आता पुढे तुम्ही पूर्ण राईट करत जाणार का? संपणारच नाहीत नंबर्स. हो की नाही? चालूच राहणार. मग तुम्ही डॉट 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 आणि हे इन्फिनिटीचं साईन देऊन इथेच स्टॉप करू शकता आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. झाला आपला आन्सर. नेक्स्ट सब क्वेश्चन पाहूयात. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. खूप इझी क्वेश्चन आहे. हे 1 to 50, फ्रॉम 1 to 50 हे जे तुम्हाला दिलेलं आहे ना, ते फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी दिलंय. त्याचा इथे काही संबंध नाहीये. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलंय? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स कोणते असतात? असे नंबर्स की ज्यांना फक्त त्या नंबर स्वतःने किंवा वनने आपण डिवाइड करू शकतो. आठवलं ना? या आधीच्या क्लासेसमध्ये आपण प्राईम नंबर्स म्हणजे काय ते अगदी व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. इथे फक्त तुम्हाला आठवण करून दिली आहे मी की प्राईम नंबर्स म्हणजे काय. आठवलं ना तुम्हाला? अ नंबर विच ओनली हॅज 2 फॅक्टर्स, itself, the number itself and 1. कोणकोणते? तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. आठवलं का तुम्हाला? आता हे पहा 23. कोणकोणत्या नंबर्सने डिवाइड करू शकतो 23 ला? एक तर 23 ने किंवा 1 ने. 17 ला एक तर 17 ने किंवा 1 ने. आठवलं का? येस, व्हेरी गुड. या नंबर्सला काय म्हणतात? प्राईम नंबर्स असं म्हणतात. हो की नाही? क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारलंय? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. ओके नाही? इव्हन प्राईम नंबर विचारले, पण कसं विचारलंय? इव्हन. मग प्राईम नंबर्स मध्ये एकच असा नंबर आहे की जो इव्हन आहे. कोणता आहे? 2. सो कशा प्रकारे राईट करणार आपण? सेटला नाव देऊयात आपण कॅपिटल लेटर बी आणि त्याचे एलिमेंट्स कसे राईट करणार? इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला एलिमेंट्स राईट करायचे असतात. सो एकच एलिमेंट येणार 2, कारण त्यांनी इव्हन प्राईम नंबर विचारलेला आहे आणि 2 हा एकच असा नंबर आहे की जो प्राईम नंबर आहे आणि तो इव्हन आहे. चला नेक्स्ट पाहूया. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर्स. इंटीजर्स म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, आणि नेगेटिव्ह इंटीजर्स म्हणजे काय हेही माहिती आहे आपल्याला. ओके नाही? सो पॉझिटिव्ह नंबर्स 0 आणि सगळे निगेटिव्ह नंबर्स, या सगळ्या नंबर्सच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? इंटीजर्स म्हणतो. मग यातले त्यांनी कोणते विचारलेत? नेगेटिव्ह इंटीजर्स विचारलेले आहेत. चला मग सेटला नाव देऊयात कॅपिटल लेटर एल इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये -1, -2, -3, -4 अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत. ओके नाही? सो हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूया. आता 4th नंबरला त्यांनी दिलेला आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम सूर. म्युझिकचा पिरियड होतो ना तुम्हाला क्लासमध्ये, शिकवलं ना तुम्हाला? हो की नाही? चला मग तेच इथे आपल्याला राईट करायचं आहे. सो हा जो सेट आहे त्याला नाव देऊयात कॅपिटल लेटर एल. तुम्ही काहीही देऊ शकता, एस देऊ शकता, झेड देऊ शकता किंवा पी देऊ शकता. इथे आपण कॅपिटल लेटर एल राईट केलेला आहे. इज इक्वल टू आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये सा रे ग म प ध नी. आता इथे काही मुलं पुन्हा एकदा सा राईट करू शकतात. पुन्हा एकदा सा राईट केलं की रॉंग होणार. रूल आठवलं का तुम्हाला? कोणतंही एलिमेंट रिपीट झालं नाही पाहिजे. हो की नाही? सो सा रे ग म प ध नी. पुन्हा सा राईट करायचं नाही, नाहीतर आन्सर चुकणार. अशा प्रकारे आपला हा फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. चला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात, पण त्याही आधी काही गोष्टी समजून घेऊयात. सो हे पहा, डेज ऑफ द वीक याला लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड मध्ये कशा प्रकारे राईट करायचं हे आपण अभ्यासलेलं आहे. सेम एक्झाम्पल घेऊयात आणि काही नवीन गोष्टी समजून घेऊयात. सो या सेटला नाव देऊयात आपण कॅपिटल लेटर डी. तुम्ही ए पासून झेड पर्यंत कोणतंही लेटर यूज करू शकता सेटला नाव देण्यासाठी. कंडिशन काय आहे की ते कॅपिटल असलं पाहिजे. आता याचे एलिमेंट्स राईट करूयात. सो कर्ली ब्रॅकेट संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता इथे मला असं म्हणायचं आहे की मंडे हा सेट डी चा एलिमेंट आहे. मग मी कसं म्हणणार? मंडे इज अन एलिमेंट ऑफ सेट डी. फ्रायडे इज अन एलिमेंट ऑफ सेट डी. मग ते इतकं मोठं सेंटेन्स आपण म्हणायचंय का? इतकं मोठं सेंटेन्स राईट करायचंय का? तर नाही. त्यासाठी काही सिम्बॉल्स आहेत. हे पहा, आता इथे या सेटचं नाव काय आहे? सेटचं नाव आहे कॅपिटल लेटर डी. आणि आता मला म्हणायचं आहे की फ्रायडे इज अन एलिमेंट ऑफ सेट डी. सो मी कसं म्हणणार? तर इथे आपण एक सिम्बॉल यूज करूया. सो फ्रायडे इज अन एलिमेंट ऑफ, हे जे सिम्बॉल आहे ना ते काय रिप्रेझेंट करतं की हे एलिमेंट आहे. कसलं? तर सेट डीचं. यालाच आपण असंही म्हणू शकतो फ्रायडे बिलॉंग्स टू सेट डी. ओके. आणि आता आपल्याला म्हणायचं आहे की
इलेमेंट नाहीये. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण घेऊयात मार्च. मार्च इलेमेंट आहे का सेट डीचा? नाहीये, हो की नाही? सो मार्च इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट डी. हे जे सिम्बॉल आहे ते काय रिप्रेझेंट करतं की हे इलेमेंट नाहीये. तर मग मुलांनो लक्षात ठेवायचं आहे, हे सिम्बॉल रिप्रेझेंट करतं इलेमेंट आहे. सो फ्रायडे इज अन इलेमेंट ऑफ सेट डी, किंवा आपण या सिम्बॉलला बिलॉंग्स टू असंही म्हणू शकतो. सो फ्रायडे बिलॉंग्स टू सेट डी. आणि हे जे सिम्बॉल आहे ते रिप्रेझेंट करतं की इलेमेंट नाहीये. आता हे कसं रीड करणार? मार्च इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट डी और मार्च डज नॉट बिलॉंग टू सेट डी. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट क्वेश्चन मधील हा फोर्थ सब क्वेश्चन. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम कोणत्या आहेत? कशा प्रकारे लिस्टिंग मेथड मध्ये आपण राईट करतो? तर सेटला नाव देणार एल आणि त्याचे एलिमेंट्स 7 सूर कोणते? सा रे गा मा पा धा नी. ओके ना? आणि याला आपण राईट करतो कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता इथे मला म्हणायचं आहे की गा हा सेट एल चा एलिमेंट आहे. मग मी कसं रिप्रेझेंट करणार त्याला? तर गा इज अन एलिमेंट ऑफ सेट एल. आता मला म्हणायचंय की का हा इलेमेंट नाहीये. आहे का? का इलेमेंट आहे सेट एल चा? नाहीये, हो की नाही? आता मला म्हणायचंय की का हा इलेमेंट नाहीये, मग मी कोणतं सिम्बॉल यूज करणार? का इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट एल. क्लिअर? चला आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायला घेऊयात. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. आता हे पहा, इथे सिम्बॉलिक स्टेटमेंट्स दिलेली आहेत, तर आपल्याला वर्ड्स मध्ये राईट करायचे. चला आत्ताच आपण अभ्यास केलेला आहे, खूप इझी आहे. हे सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतं? की एलिमेंट आहे. हे सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतं? की एलिमेंट नाहीये. किती इझी आहे. चला राईट करून घेऊयात फर्स्ट क्वेश्चन. सो कसं येणार? 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. सेकंड क्वेश्चन घेऊयात. -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. किती इझी आहे. -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. चला आता थर्ड सिम्बॉलिक स्टेटमेंट पाहूयात. हे जे सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे याला वर्ड्स मध्ये कशा प्रकारे राईट करणार आपण? फर्स्ट 2 जे स्टेटमेंट्स होते ते थोडेसे डिफरंट होते, हो की नाही? आणि हे काहीतरी वेगळं दिलेलं आहे. मग याचा आन्सर कशा प्रकारे राईट करणार ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडेसे मागे जावे लागणार आहे. चॅप्टरच्या सुरुवातीला आपण अभ्यासलं होतं की सेट राईट करण्याच्या 2 मेथड्स आहेत. त्यातील फर्स्ट मेथड आपण अभ्यासली, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. सेकंड मेथड पाहिलेली आहे का? नाही की नाही अजून? मग चला आता आपण सेकंड मेथड पाहूयात, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. लक्षात ठेवायचं आहे, रूल मेथडलाच सेट बिल्डर फॉर्म असंही म्हटलं जातं. लिस्टिंग मेथडला रोस्टर मेथड असं म्हटलं जातं. रूल मेथडलाच सेट बिल्डर फॉर्म किंवा बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. आता लिस्टिंग मेथड मध्ये मॅथमॅटिक्स हा वर्ड कशा प्रकारे राईट करायचा हे आपण अभ्यासलेला आहे, बरोबर? हे पहा काय करतो आपण, तर या संपूर्ण सेटला नाव द्यायचं कॅपिटल लेटर एल. तुम्ही कोणतेही लेटर घेऊ शकता. अल्फाबेट्स मध्ये 26 लेटर्स आहेत आपल्याकडे, त्यामधलं कोणतेही लेटर तुम्ही घ्यायचं आहे. कंडिशन काय आहे की ते कॅपिटल असलं पाहिजे. मग त्यानंतर ना त्याचे एलिमेंट्स राईट करायचे. कर्ली ब्रॅकेट्स मध्ये सगळे एलिमेंट्स राईट करायचे. पण राईट करते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणतेही एलिमेंट डबल येता कामा नये. क्लिअर? आता रूल मेथड मध्ये मग कशा प्रकारे राईट करतात? तर चला सेम एक्झाम्पल घेऊयात आपण. सेट ऑफ लेटर्स इन वर्ड मॅथमॅटिक्स. आता इथे सुद्धा सेटला नाव द्यायचे आपल्याला, मग आपण इथे कॅपिटल लेटर एल असंच नाव देऊयात. आणि पुढे काय करायचंय तर कर्ली ब्रॅकेट इथे सुद्धा घ्यायचं आहे. आणि पुढे काय राईट करणार तर पुढची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. म्हणून तर या मेथडला रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. सो कसं रीड करणार? सेट एल इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. ही जी स्टँडिंग लाईन आहे की नाही त्याला म्हणायचं सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड मॅथमॅटिक्स आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. लक्षात आलं कसं म्हणायचंय, कसं रीड करायचंय आणि कसं राईट करायचंय? हे पहा, सेट एल इज अ सेट ऑफ ऑल एक्स. सेट एल इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, स्टँडिंग लाईनला काय म्हणायचं? सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड मॅथमॅटिक्स. समजलं का तुम्हाला? आणि याचा अर्थ काय होतो माहितीये का? हे पहा, सेट एल मधील एक्स एलिमेंट्स असे आहेत की एक्स हा मॅथमॅटिक्स वर्ड मधील एक लेटर आहे. इझी आहे की नाही? आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण आणि मग आपला थर्ड सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधील थर्ड सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. सो एक्झाम्पल आहे, सेट बी कंटेन्स ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 10. सेटचं नाव काय दिलं यांनी? बी. बी या सेट मध्ये काय आहे? ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 आणि 10 या दोघांमधले सगळे प्राईम नंबर सेट बी मध्ये आहेत. सो सेटचं नाव आहे बी. राईट करून घेऊयात.
आणि आता या सेटमध्ये काय आहे तर 1 आणि 10 मधले प्राईम नंबर्स आहेत. मग रूल मेथड मध्ये कसं राईट करायचं तर बी सेटचं नाव इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. रीड कसं करायचं आपल्याला सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x is a prime number between 1 and 10. झालं रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. इझी आहे की नाही. आता लिस्टिंग मेथड मध्ये सेम हा जो क्वेश्चन आहे याला कसं राईट करणार तर सेटचं नाव दिलेलं आहे बी, मग तेच आपण इथे राईट करून घ्यायचंय इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट घ्यायचंय आणि 1 आणि 10 मधले सगळे प्राईम नंबर्स म्हणजे काय असे नंबर्स की ज्यांना फक्त त्याच नंबर्सने किंवा 1 ने आपण डिवाइड करू शकतो किंवा ते फॅक्टर्स असतात. सो कोणते कोणते आहेत 2, त्यानंतर ना 3, मग 5 ला स्वतःनेच डिवाइड केलं जाऊ शकतं किंवा 1 ने डिवाइड केलं जाऊ शकतं. त्यानंतर ना आहे 7, त्यानंतर ना 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11. मग 11 येणार का इथे पहा बरं 11 राईट करणार का इथे नाही, कारण त्यांनी काय म्हटलंय 1 आणि 10च्या मधले प्राईम नंबर्स त्यांनी म्हटलेलं आहे. म्हटल्यावर इथेच आपल्याला स्टॉप करावं लागेल कर्ली ब्रॅकेट क्लोज. चला आता इथे आपलं इनकम्प्लीट राहिलेलं काम कम्प्लीट करून घेऊयात. क्वेश्चन नंबर 2 मधील थर्ड सब क्वेश्चन आपला सॉल्व्ह करायचा राहिलेला होता. चला सॉल्व्ह करून घेऊयात. हो मला माहिती आहे माझ्या आधी तुमचं सॉल्व्ह करून झालेलं आहे. कसं सॉल्व्ह केलेलं आहे बरोबर आहे की ते जरा एकदा क्रॉस चेक करा. हे पहा असंच राईट केलेलं आहे ना सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पी सच दॅट स्टँडिंग लाईनला काय म्हणणार सच दॅट पी इज अन ऑड नंबर. असंच राईट केलंय ना तुम्ही. येस व्हेरी गुड. आता इथेच थांबूयात आणि व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये अशाच सेट्सच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी समजून घेऊयात. त्याचबरोबर आपले रिमेनिंग क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करूयात.